उत्तम आरोग्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. सकाळी लवकर उठून फिरायला जातो, जॉगिंग, जिम, योगा, अगदी जमेल तसे आपण आरोग्य उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण या सर्व गोष्टींबरोबर आपण एक गोष्ट विसरतो, आपले अन्न. आपण रोज जो भाजीपाला खातो त्यातून किती प्रकारचे रासायनिक पदार्थ आपल्या शरीरात जातात याचा आपण कधी विचार केलाय का? ह्याच गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी गटांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक शहरात एकूण 11 तसेच मुंबई शहरात एकूण 23 विक्री केंद्र सुरू करण्यात आली आहेत, ज्यामुळे ताजा आणि उत्तम दर्जाचा भाजीपाला, कडधान्य, दूध, विविध प्रक्रियायुक्त पदार्थ ग्राहकाला थेट शेतकऱ्यांकडून उपलब्ध होत आहेत. या योजनेमुळे शेतकरी पण अगदी आनंदी आहे, कारण थेट ग्राहकांकडे माल जात असल्यामुळे त्याला रास्त भाव मिळतो. शेतकरी ते ग्राहक यामधील एक मोठी साखळी वगळली जाते. शेतकऱ्यांचे अडत, हमाली इत्यादी सारखे जे खर्च आहेत ते वाचले. माझं नाव गोविंद खंडेराव गायके. आम्ही पळशाचे शेतकरी. आत्माच्या अंतर्गत आम्ही बचत गट स्थापन केला, शेतकरी दारणामाई बचत गट म्हणून. आत्माने जे आम्हाला सहकार्य केलं, जे लायसन वगैरे दिलं, परवानगी दिली स्टॉल चालवायला शेतकऱ्यांना, त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा पण फायदा झाला. आणि शेतकऱ्यांचा माल जो ग्राहकापर्यंत डायरेक्ट पोहोचवतोय तर तो ग्राहकाला पण स्वस्त मिळतो आणि शेतकऱ्याला पण 2 पैसे मिळतात. आत्मानुसार हे दुकान चालू केले, म्हणजे शेतकरी ते ग्राहक. जो मार्केटला माल नेऊन जो पैसे मिळायचे त्यापेक्षा 2 पैसे तर जास्त पण मिळतात आणि ग्राहकांना सुद्धा आपण 2 पैसे कमी मार्केटपेक्षा देऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांना पण फायदा होतो आणि 2 पैसे आपल्याला पण भेटतात, त्याच्यामुळे आपला पण फायदा होतो. आणि जो मार्केटची हमाली, आडत या सर्व गोष्टी आपल्या पण कमी होतात. नमस्कार, मी गणेश भास्करराव चव्हाण, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील एक सेंद्रिय शेती उत्पादकचा शेतकरी आहेत. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आत्मा नाशिक जिल्हा जी संस्था आहे केंद्र सरकारची, तिच्या माध्यमातून जे सेंद्रिय उत्पादनं या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत त्याचं मार्केटिंगची व्यवस्था आमच्या ग्रुपमार्फत या श्री सेंद्रिय फळ भाजीपाला उत्पादक गटामार्फत नाशिक जिल्ह्यातील शहरांमध्ये या ठिकाणी प्रामुख्याने उपलब्ध आहेत. तर वेगवेगळ्या होम डिलिव्हरीच्या माध्यमातून सर्व शेतकरी माल आपल्याला उपलब्ध होत आहे. आणि नाशिकमध्ये जे वेगवेगळे स्पॉट उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपल्या ग्रुपची एक व्हॅन या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय उत्पन्नाला मागणी वाढते आणि लोक त्याचा एक आनंद घेऊन ते सर्व गोष्टी चाखतायत. त्यामुळे त्यांना ग्राहकाला बाजारभावापेक्षा कमी दरात ताजा भाजीपाला व इतर उत्पादने उपलब्ध करून देता येत आहेत. या दुकानाचा मला खूपच फायदा झालाय. मेन म्हणजे मी इथे जवळ राहते, मी आकाशवाणीला जाण्याची गरज नाही पडत, खूप लांब नाही जावं लागत. आणि दुपारी भाज्या फ्रेश असतात, त्यामुळे 3-4 वाजता रोज जवळपास मी येऊन फ्रेश भाजीपाला घेऊन जाते. आम्ही खूप लांबून माल घ्यायला येतो, चांगला माल असतो आणि भाव पण असं व्यवस्थित देतात आम्हाला. मी रिटायर माणूस आहे आणि भाजीपाला माझ्या घराच्या 2 पावलावर पण नाही. ताजा आणि स्वच्छ निवडलेला व्यवस्थित भाजीपाला खायला मिळतो. नाशिक जिल्ह्यात सन 2005-06 पासून आत्मा योजनेअंतर्गत विविध पिके असतील किंवा कॉमन इंटरेस्ट ग्रुप जे शेतकऱ्यांचे आहेत, पिके, फळे, भाजीपाला यांचे साधारणपणे 3,500 गटांची नोंदणी आत्मा कार्यालयाकडे झालेली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 पैसे कशा पद्धतीने थेट विक्रीतनं मिळतील याकरिता शहराच्या जवळपासचे किंवा इतर तालुक्यातून 13 गटांची विक्री या ठिकाणी दररोज नाशिकमध्ये शेतकरी ते ग्राहक अशा पद्धतीने विक्री केली जाते. मुंबई विधान भवनात देखील शेतकऱ्यांचे 8 गट आहेत, ते विक्री करतात भाजीपाल्याची. अशा पद्धतीने साधारणपणे जवळपास हे सर्व गट एक आठवड्यात साधारणपणे 60 ते 65 टनाची
भाजीपाल्याची विक्री करतात.